जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये टोमॅटोला बाजारभाव वाढत नसल्यामुळे शेतकऱ्याची चिंता आहे. बाजारभाव कधी वाढणार अशा प्रकारची अपेक्षा शेतकरी वर्गाला आहे. आपल्यासोबत जरा व्यापारी बांधव आहे, जरा त्यांच्याशी बोलूया. भाऊ नमस्कार. आज काय बाजारभाव आहेत? आज साऊ गेले 100 पासून तर 200 रुपयापर्यंत क्वालिटीनुसार. काय बाजारभाव वाढतील की नाही? शक्यतो थोडं अवघडच आहे जरा. कशामुळे? आवक पण बऱ्यापैकी आहे. टोमॅटो टिकत नाही, टोमॅटोची क्वालिटी पण थोडी झाली. अशी क्वालिटी डाऊन झालेली आहे. बाजारभाव वाढायला हवेत. उन्हाळा कडक आहे, त्याच्यामुळे बाजारभाव वाढत नाही. तर आपण जरा ह्या साहेबांशी बोलूया. भाऊ नमस्कार. नमस्कार. आज काय बाजारभाव आहे? बाजार सेट काही समज नाही. मी आता जस्ट आलोय, थोडं लेट झाले. काय भाव मागताय? नाही त्यांना विचारतो काय लावायचे. अरे आता तुम्ही दुनियाचे हुशार व्यापारी. हुशार आहे पण आता त्या अहो, इथे- त्याची अपेक्षा इथे- काय ते तर कळायला पाहिजे का नको. त्यांचं म्हणणं आहे 500 रुपये. 500 पण ते पुढे इकलं पाहिजे ना. मग 500 तुम्ही सांगा ना. मग 2-2.5. 2-2.5. दादा कितवा तोडा आहे? 2.5. कितवा तोडा आहे? तिसरा तोडा आहे. कुठली व्हरायटी? कुठली व्हरायटी आहे? विरांग. काय लागवड किती आहे? 4,000 क्रेटची लागवड आहे. आपल्यासोबत सगळ्यात उंच व्यापारी आहेत. बऱ्याच दिवसानंतर भेटलेत. भाऊ नमस्कार. नमस्कार सर. काय टोमॅटोला बाजारभाव आज? 200-250 चांगला माल एक आहे 270 पर्यंत. 270 पर्यंत. कुठली व्हरायटी? विरांग. आणि गावठी टोमॅटो? गावठी मी भरत ना आयडिया नाही, तरी पण 200 250 होईल. परत विरांग कमीत कमी किती आहे? कमीत कमी कमीत कमी 150 पर्यंत आहे. 150 पर्यंत आहे. नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये टोमॅटोला बाजारभाव वाढायला हवे, परंतु तसे बाजारभाव वाढताना दिसत नाही. त्यामुळं टोमॅटो उत्पादक शेतकऱ्या चिंतेमध्ये आहे. आपल्यासोबत तेजवाडीचे डोमशे साहेब आहेत. हो नमस्कार. शुभ सकाळ. काय बाजारभाव आज? आज बाजार आहे 200 250 पर्यंत चांगले बाजार. काय व्यापारी काय सांगतो, वाढतील का नाही बाजारभाव? नाही वाटत, असं वाढत नाही. अवघड काम आहे. क्वालिटी चांगली आहे, परंतु बाजारभाव नसल्यामुळे शेतकऱ्याची चिंता आहे. माल एक नंबरचा आहे. भाई साहब क्या रेट से मांग रहे हैं? 200 के अंदर. 200 के अंदर. बघा चांगला माल आहे. जर असा पडून मागत असेल तर दुर्दैव आहे शेतकऱ्याचं. नारायणगावच्या या टोमॅटो मार्केटमध्ये टोमॅटोला अधिकचा बाजारभाव मिळणं अपेक्षित आहे, परंतु सध्या बाजारभाव मिळत नाही. व्यापारी बांधव पडून मागतायत. काशीद साहेब नमस्कार. साहेब काय भाव मागताय आज? 200 200 250. काय बाजार वाढतील की नाही? वाढायला पाहिजे, वाढते नाही. आता एक नंबरचा माल आहे. भाऊ काय भाव मागतायत? 200 रुपये मागतात. किती टोमॅटो आहेत? आहेत 6 एकर. 6 एकर. क्रेट किती आहे? क्रेट ही गाडी दिली. ते गाडीत दिली. आता काय सूचना मार्केट कमिटीला? मार्केट कमिटीला काय सूचना आहे? आता सूचना मालाचे बाजार वाढले पाहिजेत. बाजार वाढले. बोलत साहेब आज काय कमीत कमी जास्तीत जास्त? काय कालचीच बाजार आहे, जवळपास 5,000 रुपये चांगले मालू वरती. आणि गावठी टोमॅटोला काय भाव? साहेब गावठीला काय बाजार भाव? गावठी कमीत कमी 200 पर्यंत आहे. आणि संकरित 250 पर्यंत आहे. काय बाजार भाव कधी वाढले? थोडे वाढायला पाहिजे पण पुढे नाही ना अजून. थोडे वाढायला पाहिजे. वाढत नाही. शेतकऱ्याच्या तोंडचं पाणी पडालंय. बाजारभाव वाढत का नाही अशी चिंता शेतकऱ्याला लागून राहिलेली आहे. साहेब नमस्कार. नमस्कार. साहेब, आज काय भाव घेत आहे? आज माल पाहून क्वालिटी आणि व्हरायटी. माझा हा माल काय भाव मागताय? हा मला 175 200 रुपये. मग काय शेतकरी देत नाही? नाही दिले, मागितलं नाही अजून. दादा काय भाव? माझा भाऊ हे अच्छा तुमचे भाऊ आहे. त्यांना मग तुम्ही घ्यायला आले का विकायला आले? मी काय आलोय. ते म्हणतात 250. हे घेत्यात. काय यंदाचा सीझन कसा आहे? काय आता युद्ध आज म्हणतात बंद झालंय. मग आता बघू. काय युद्धामुळं शेतकरी अडचणीत आहे. बाजारभाव कमी झालेले आहेत, वाढायला पाहिजेत. माल चांगल्या दर्जाचा असतानाही जर बाजारभाव मिळत नसतील तर शेतकऱ्यांनी काय करायचं? आता या ठिकाणी शेतकरी बसलेत, व्यापारी बसलेत, दोघे अगदी शांत बसलेत. मालच खपत नाही, काय करायचं? मालच खपत नाही. आप्पा काय प्रॉब्लेम आहे नक्की? पुढे विक्री नाही. अच्छा विक्री नाही. आज काय भाव खरेदी होते? बाजार आहे 150 200 250. 150 200 250. आप्पा बाजार कधी वाढतील? 15-20 15-20 दिवस लागतील. किती बाजार होते?
बाजार हेच राहील 30-3.5 चालणार. 300-350 राहतील. बाजारभाव वाढायला पाहिजे, परंतु सध्या बाजार वाढत नसल्यामुळे शेतकरी खूप अडचणीमध्ये आहे. टोमॅटोला होणारा खर्च आणि मिळत असलेला बाजारभाव याच्यामुळे ताळमेळ बसत नाही. आज फार दिवसांनी घोलप साहेब भेटलेले. घोलप साहेब, सध्या काय परिस्थिती टोमॅटोची? परिस्थिती सध्या डाऊन आहे साहेब. बाजार साधारणतः पावणे 200 रुपयाच्या रेंजमध्ये आहे. दोन्ही पण व्हरायटी, आपलं जे देशी पण आणि हायब्रिड पण. बाजारभाव कधी वाढतील? बाजारभाव तसे 8-10 दिवसात वाढायला पाहिजे. गुजरातला पाऊस झाला आहे मागच्या आठवड्यामध्ये, म्हणजे ते एक आठवड्यापर्यंतच्या म्हणजे अंतिम टप्प्यातच आलेले आहे गुजरातचा माल. तर एक 8-10 दिवसात थोडेसे अजून सुधारण्याचे चान्सेस वाटत आहे. कारण आता जे लोडिंगवाले व्यापारी आहेत म्हणजे जास्त माल भरतात त्यांचे आता फोन यायला सुरुवात झालेली आहे. साऊथवाल्यांचे फोन येत आहेत आणि नॉर्थवाल्यांचे पण फोन येत आहेत. त्यामुळे एक 8-10 दिवसात थोडंफार सुधरत असा अंदाज वाटतोय. आज साधारण किती आवक झाली असेल? साधारणतः एक 10 ते 12,000 पेटच्या आसपास आवक असेल. सध्याची जी परिस्थिती ॲक्च्युली आत्ताच बाजार असते बरं का साहेब, म्हणजे जरा थोडंसं म्हणजे इंडस्ट्रियल गॅस वगैरे भेटत नाही. हॉटेल लाईन जी आहे ती सध्या थोडीशी शांत असल्यामुळं बाजारभाव डाऊन आहेत कांद्याला पण आणि टोमॅटोला पण. थोडं ते लाईनीवरती आलं ना गॅसचा पुरवठा जे हॉटेल लाईनला वगैरे होतो तरी पण बाजार थोडंसं सुधरेल. आता शेतकरी म्हणतात सकाळी मार्केट खूप लवकर होतं, थोडं उशिरा व्हायला पाहिजे. काय झालं 2-3 टप्प्यातून माल येतो. वर्षभरात जर मार्केटचा अभ्यास केला तर काही जेव्हा आपल्या भागात चालू असतो तेव्हा तिथून माल येतो. काही बीड वगैरे तो पट्टा चालू होतो तेव्हा माल येतो. काही इकडं गोडेगाव वगैरे पट्टा म्हणजे 3 टप्प्यामध्ये माल येतो. कधी कधी आपण मागच्या वेळी टायमिंग चेंज पण केला होता. तर पुन्हा मग लांबचे माल यायचे बंद झाले. समजा बीड, नेवासा, श्रीगोंदा, पारनेर तिकडून जे लांबचे माल येत आहेत ते सकाळी आले. आता या पिरियडला माल खाली केला, पुन्हा गाडीवाले गेले, जाळ्या टाकल्या, पुन्हा नवीन माल तुटून आला. दुसऱ्या सकाळी त्यांना यायला लवकर म्हणजे असं सोयीस्कर होतं. पण तेच जर मार्केट जर थोडंसं जर लेट केलं तर मग त्यांना पुन्हा जाऊन जाळ्या टाकणं, माल नवीन कलेक्ट करणं ते थोडंसं अवघड जातं. तरी पण सर्वांच्या सोयीनुसार, सर्वांच्या हितानुसार जर काही योग्य निर्णय वाटेल त्या जर सर्वांची मागणी असेल तर आपण तर टायमिंग चेंज करू. आज 8 एप्रिल आहे. गावठी टोमॅटो कमीत कमी जास्तीत जास्त बाजारभाव काय? आता मी एक वक्कल पाहिलं साहेब, एक चांगला माल होता ते 200 रुपयांनी जास्तीत जास्त गेला आणि कमीत कमी चालू 120, 30, 40 रुपयापर्यंत. जसे म्हणजे मालाची क्वालिटी आहे तसं. आणि संकरित व्हरायटी विरान ती पण त्याच पिरियडमध्ये एक वक्कल 221 रुपयांनी गेलं जे चांगलं होतं एकदम. आणि बाकी मग 150-160 रुपयापर्यंत आहेत. आता ही जी टोमॅटो आहेत काय भाव जातील? माल चांगला आहे का खराब आहे, काय सांगाल? नाही, माल चांगलाच आहे हा थोडासा. आता कसं आहे, जे मुंबईवाले ज्यांना लाल माल लागतात ते चांगल्या भावात घेऊ शकतात. 170-80 रुपयाच्या आसपास घेऊ शकतात आता ते. तुम्ही कुठल्या दर्जाचा माल घेता? नाही, आता आमचं काय आलं, आज मला एक साऊथवाली व्यापारी म्हणजे भेटायला येणार आहे. त्याच्यासाठी मी थोडंसं लवकर आलो. 1-2-3 दिवसात आमचं पण चालू होणार आहे. आता जोपर्यंत म्हणजे पूर्ण एक 700-800 क्रेटची गाडी होत नाही तोपर्यंत मग चालू करण्यात काय अर्थ नाही. कारण लोकलचं काम म्हणजे माझ्याकडे लोकलचे व्यापारी नाही आहेत, लोडिंगवाले व्यापारी आहेत. काय मार्केटला काय सूचना आहे का? मार्केटला नाही, सकाळचं होतं लवकर जो टायमिंग होतो ना त्याच्यामुळे काय होते, लोकांना लवकर उठायला लागायचं, लवकर यायला लागायचं. टायमिंग काय चाललं ना, सगळ्यांचा पाहिजे तर आपण चर्चा करू आणि जो योग्य टायमिंग तो करून टाकू. आणि शेतकऱ्यांनी एकत्रित आपण व्यापारी नाही, व्यापाऱ्यांची पण मागणी आहे का टायमिंग साधारणतः 9च्या पुढे व्हायला पाहिजे, जेणेकरून जे लांबचे त्यांना सोयीस्कर होईल. आणि ते समजा दिवसभर समजा फ्रेश माल तुटून जो येतो, आज जो माल येतोय तो 80% माल कालचा येतो. 80 नाही, मी तर म्हणून 90% माल सगळंच माल आहे ना म्हणजे कालचा येतोय. जे लांबचे लोडिंगवाले व्यापारी आहेत मग समजा कालचा एक दिवस, आजचा एक दिवस, परत पोहोचायला अजून 2 दिवस, त्यांना पण पुढे पोहोचायला थोडंसं हे होतंय. टेम्परेचर वाढत चाललंय. तरी सर्वांचा जो काही विचार आहे तो घेऊन आपण टायमिंग मध्ये बदल करू शकतो. भाई साहब क्या बोल रहे हैं? या बाजार क्या बोल रहे हैं? अरे मंडी कैसी है? रेट क्या है? 150. देखो 150 का माल आहे का? हा ना, सगळे 150 रुपये नाही ना परवडत साहेब. शेतकऱ्याला तोडायला तेवढा खर्च आहे. तोडायला तेवढा खर्च आहे, 150 रुपये नाही ना परवडत. किती क्रेट किती आहे? कॅरेट किती आहे? 30 कॅरेट आहे. 30 क्रेट आहे. वाहतुकीला खर्च किती? वाहतुकीला खर्च 20 रुपये. आणि तोडणीला? तोडणीला जातात 4-5 रुपये कॅरेटला. काय मार्केट कमिटीला काय सूचना? सूचना नाही, पण हे माल जरा लवकर आणायला लागतात जास्त. अच्छा अच्छा. दादा तुम्हाला काय बोलायचं काय? तुम्ही एकदम शांत आहे. त्या शेतकऱ्याचा मालाला बाजार भाव नसल्यामुळे काय बोलण्याचं माझ्याला राहिलं. शेतकऱ्याचा उत्साह गेला. शेतीचा उत्साह गेला सध्या. आता या भावात काही थोड नाही. यंदाचा सीझन कसा गेला? सीझन या वर्षी जरा अवघड गेलं. कांद्याचं पण टोमॅटोचं पण लॉसमध्ये गेलं. अच्छा, लॉसमध्येच. हो, काय तुमची काय सूचना? शेतकरी सगळा आर्थिक संकटात सापडलेला आहे सध्या. टोमॅटोला बाजार नाही, आर्थिक व्यवस्था सगळी ढासळून जायला या वर्षी. कुटुंब कसं चालवायचं?
कुटुंब आणि त्याच्यात मजुरांची पण बिकट परिस्थिती आहे सध्या. रोज पण जास्त रोज पण जास्त मागत आहे. मजुरी वाढली. अच्छा, मजुरी पण वाढली, काय करायचं? कांद्याची ट्रॉली भरायला 800 रुपये गाडी मागत आहे. परत ते पण ट्रॉलीत टाकणार, नंतर बसून घेणार, परत उतरायला कांदे काढायला त्याला म्हणलं जरा काढा, म्हणतो नाही आपली बोली नाही तशी, म्हणतो भरायचीच बोली. बोली नाही, बरोबर आहे. बोली लय महत्व दिलं त्यांनी. दादा काय सांगायचं का सूचना मार्केट कमिटीला? पैसे वेळेवर मिळतात का? इथं सोय चांगली आहे का? आनंदी आहे. पैशाला नाही कोणी अडचण. पैशाला नाही अच्छा, पैसे पैसे लगेच कॅरेट खाली झालं का पैसे लगेच भेटतात. पैशाचं नाही काय. मारायला मार्केट नाही पाहुणं. बाजारभाव शेवटी नाशिवंत माल आहे, बाजारभाव वाढायला पाहिजे. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये 8 एप्रिल 2026 रोजी टोमॅटोला बाजारभाव साधारणपणे गावठी टोमॅटोला 100-150 रुपयाचा बाजारभाव आहे. एखादा वक्कल 150-200 पर्यंत गेलेला आहे. आणि जी विरांग व्हरायटी आहे त्याची सुद्धा बाजारभाव तेच आहे. सध्या उन्हाळा अतिशय कडक आहे, शेतकरी खूप अडचणीमध्ये आलेला आहे. बाजारभाव वाढले असतं असे व्यापारी म्हणत आहेत, परंतु सध्या युद्धामुळे टोमॅटोची सेल होत नाही, विक्री होत नाही आणि त्याचा परिणाम बाजारभावावर होतोय. यंदाच्या वर्षी टोमॅटो उत्पादक शेतकरी खूप अडचणीमध्ये आलेला आहे. सरकारने या संदर्भामध्ये गांभीर्याने उपाययोजना करायला हवी, परंतु तसं होताना दिसत नाही. नाशिवंत माल आहे, तर टोमॅटोला ज्यावेळेस बाजारभाव कमी असल्यावर टोमॅटो साठवून ठेवून नंतर बाजारभाव वाढल्यावर बाहेर काढता येतील का यावरही विचार करायला हवा, परंतु तसं होताना दिसत नाही. नारायणगावची टोमॅटो मार्केट महाराष्ट्रामध्ये निश्चित जरी चांगली असली तरी सध्या बाजारभाव नसल्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याचं कंबरडं मोडलेलं आहे. बाजार समितीचे सभापती संजयराव काळे, संचालक मंडळ जरा आपण इकडे लक्ष द्या आणि बाजारभाव वाढण्यासाठी व्यापारी शेतकरी यांची एकत्रित बैठक घेऊन बाजार लवकर वाढतील हे पहा. सध्या उन्हाळा आहे, टोमॅटो लवकर पक्व होतात, इथे आदल्या दिवसाचा माल विक्री करायला येतो, वेळ बदलावी अशी पण शेतकऱ्यांची मागणी आहे. सूर्य आग ओकतोय, पाण्याची कमतरता राहते, बिबट्याची भीती आहे, जगाचा पोशिंदा सगळीकडून अडचणीमध्ये सापडलेला आहे. व्यापारी बांधवांनो, शेतकऱ्यांचा दुवा घ्या अशीच अपेक्षा. सुरेश वाणी, बिहार टाइम्स, नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.